श्रेया. अर्जुनचा आवाज थरथरला. त्याचा आवाज ऐकताच मला कुठलाही संशय उरला नाही. तोच होता. अर्जुननं धिजून उभं राहिलेलं पाहत प्रिया पुढे आली. "येथे काय करतेस?" त्याने विचारलं. जेव्हा ती त्याच्या अगदी जवळ थांबली, "मला तुझी खूप आठवण आली होती." प्रियानं त्याला मिठी मारली आणि त्याच्या हातातील ब्रीफकेस जमिनीवर पडलं. "मी थेट विमानतळावरून आले, कारण मला वाटलं एक क्षणही थांबता येणार नाही." तिनं त्याच्या गालावर ओठ टेकवले. अर्जुन काही बोलला नाही. तो फक्त तिच्याकडे निर्विकार नजरेने पाहत राहिला. "तुझ्यापासून दूर गेले याचा मला पश्चाताप आहे. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते आणि तुला हवं असेल तर मी पॅरिसमधील माझी कारकीर्द सोडून येईन. फक्त माझ्यासाठी परत ये." तिचा आवाज हलवा पण आतुर होता. मी तिथे उभी राहून हे सर्व पाहत होते. जणू माझं हृदय हजारो तुकड्यात फुटत होतं. हे उघड विश्वासघात होतं. मला कधीच वाटलं नव्हतं की आपल्या लग्नाच्या सुरुवातीच्या काळात अर्जुन माझ्याशी असं करेल. दुःखाने सुन्न होऊन मी बघत राहिले. त्यांच्यातील जवळीक वाढत गेली. प्रत्येक क्षणासोबत माझ्या मनातल्या जखमा आणखी खोल होत गेल्या. काही वेळानं तो प्रसंग व्हिडिओवर संपला. स्क्रीन काळी झाली, पण मी अजूनही एकटक पाहत राहिले. धक्का, अविश्वास आणि वेदना माझ्यात मिसळल्या होत्या. हा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा आहे. श्रेया. प्रियाचा आवाज. माझं लक्ष परत तिच्याकडे ओढून गेलं. मी डोकं वर केलं. माझ्या डोळ्यातला राग मी स्वतः अनुभवत होते. अशी द्वेषाची भावना मला कधीच आली नव्हती. तोच तो रात्रीचा क्षण, ज्या रात्री तुझा अपघात झाला. प्रियाच्या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. ती खोटं बोलत असेल. मी मनाशी स्वतःलाच बजावलं, कारण मला दुखवण्यासाठी प्रिया काहीही बोलू शकते, काहीही करू शकते. पण थरथरणाऱ्या बोटांनी मी व्हिडिओची तारीख तपासली. तीच तारीख होती 2 वर्षांपूर्वीची, ज्या रात्री दिव्यांश गेला आणि मी रुग्णालयात होते. माझं जग कोसळलं. माझा पती त्या रात्री फक्त मला नाही, आपल्या मुलांनाही विसरला होता आणि त्याचं हे नातं वर्षानुवर्षे चालू होतं. हे कळल्यावर वेदना सहन करणं अशक्य झालं. माझ्या अंगातील शक्ती जणू निघून गेली होती. पण प्रियाने अजून थांबलेली नव्हतं. त्या रात्रीनंतर अर्जुनला फोन आला. त्याला सांगण्यात आलं की तुझा मुलगा गेला आणि तू रुग्णालयात आहेस. पण अर्जुनला काही फरक पडला नाही. आम्ही सरळ हॉटेलमध्ये गेलो आणि ती रात्र तशीच संपली. माझ्या हातातून फोन निसटून टेबलावर आदळला आणि मग जमिनीवर पडला. मी एक शब्द न बोलता माझं सामान उचललं आणि दाराकडे निघाले. प्रियाचा रागाने भरलेला ओरडा मागे राहिला, पण तिचे शब्द माझ्या कानात अजूनही घुमत होते. त्या क्षणापासून मला ठाऊक झालं, आजपासून माझं आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. कॉफी शॉपमधून मी घाईघाईने बाहेर पडले. हृदय आणि शुद्ध दोन्ही तुटत होते. कुठलाही ठराविक पत्ता मनात नव्हता. फक्त पाय जितके चालू शकतील तितके पुढे जात राहिले. एकच विचार होता, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लांब जायचं. सुरुवातीपासूनच प्रियाला भेटणं चूक होतं, पण त्यातही एक लपलेलं सत्य उघड झालं. जर मी तिला भेटायला मान्य केलं नसतं तर मला कधीच कळलं नसतं की अर्जुन गेली 2 वर्षे माझा विश्वासघात करत होता. हे सत्य जरी माझ्या मनाला चिरडणारं होतं, तरी त्यानं मला वास्तवात परत ओढलं. कदाचित आपण असं काही कधीच नव्हतं आणि कधीच होणार नाही. अर्जुनवरचं प्रेम, आपल्या नात्याची आशा, सगळं सुरुवातीपासूनच तिच्याच बाजूने होतं. त्याच्या परदेशी दौऱ्यामध्ये मी केलेली काळजी, घरी बसून तासनतास त्याची वाट पाहणं, सगळं व्यर्थ ठरलं. कारण त्या वेळेत तो माझ्याकडे नसून प्रियाकडे होता. थकलेल्या पायाने जणू आता साथ सोडणार होती. म्हणून मी जवळच्या लाकडी बाकावर बसले, जणू मेणबत्ती विझवून बसते तसं. तेव्हाच एक तरुण आई आपल्या वर्षभराच्या मुलाला घेऊन माझ्या समोरून गेली. तिने फिकट पिवळा ड्रेस घातला होता. केस सहज गाठीत बांधलेले. चेहऱ्यावर निर्दानाशाची खूण स्पष्ट होती. तरीही ती सुंदर होती, कारण तिच्या मुलासोबतच्या समाधानाचं तिचं खऱ्या अर्थानं सौंदर्य होतं. आईनं आपल्या बाळाकडे पाहून प्रेमळ नजरेनं नाकाला नाक लावलं आणि मुलगा खळखळून हसला. हे दृश्य माझ्या मनाला गोडसुद्धा वाटलं आणि वेदनादायीही. ती आई जवळच्या महागड्या बाळाच्या कपड्याच्या दुकानात शिरली, पण माझी नजर त्या ठिकाणीच अडकून राहिली. मी डोळ्यात पाणी येत कल्पना केली, तो माझा दिव्यांश असता. मी त्याला मिठीत धरून हसवते, पण लगेच वास्तवाने झटका दिला. माझा मुलगा त्या वयातच माझ्यापासून हिरावला गेला होता. 2 वर्षे झाली, पण वेदना अजूनही पहिल्या दिवसासारखी तीव्र होती. अपघाताचं दृश्य डोळ्यासमोर ताजं झालं. तो दिव्यांशचा पहिला वाढदिवस होता. अर्जुन 3 आठवड्याच्या दौऱ्यावरून परतला होता, पण घरी आला नव्हता. त्याच्या ऑफिसला फोन केला तर त्याच्या सचिवाने सांगितलं की तो कागदपत्र घ्यायला ऑफिसमध्ये आहे. मला एक संदेशसुद्धा आला नव्हता. मी मनाशी त्याचं कारण शोधत होते. मी गुलाबी रेशमी ड्रेस घातला. थोडा जास्त उघडा होता, पण मला ठाऊक होतं की अर्जुनला हा ड्रेस आवडतो. विचार केला, दिव्यांशला घेऊन ऑफिसला जाऊ, मग तिघं मिळून वाढदिवस साजरा करू. मी दिव्यांशला कारच्या बेबी सीटमध्ये बसवलं. गालावर
केस घेतलं. कधीच कल्पना केली नव्हती की हा त्याला मिठी मारण्याचा शेवटचा क्षण असेल. रस्त्यावर गाडी चालवत असताना एक काळी शेव्हॉलेट माझ्या मागे लागली. ती पुढे गेली नाही. जरी संधी होती त्यामुळे मला संशय आला. आईच्या प्रवृत्तीने मला सावध केलं. मी गाडी बाजूला घेऊन तिला पुढे जाऊ द्यायचं ठरवलं. पण अचानक ती गाडी माझ्या कारला धडकली. जोराचा आघात होऊन माझी गाडी रस्त्याच्या मध्यभागी फिरली. मी ब्रेक दाबायचा प्रयत्न केला पण तो काम करत नव्हता. दिव्यांशचा घाबरलेला रडण्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता. तो आवाज आजही मला त्रास देतो. डोळ्यातून पाणी आलं आणि मी मनोमन प्रार्थना करत राहिले.